विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातलं अतिशय महत्वाचं वर्ष म्हणजे 12th सायन्स. सिरियसली ही 12वीच्या वर्षाला ना एवढं तणावग्रस्त आपण करून ठेवलंय ना, घरातील वडील, आई, तो स्टुडंट सगळेच तणावात आहेत. म्हणून तर तुम्ही लिहिलंय घरोघरी मातीच्या चुली. काही टॉपर सोडले तर कोणीही यातून सुटलेलं नाहीये. मी तुम्हाला जस्ट काही एक्झाम्पल देतो. चला, एका पालकांशी मी बोललो. त्या पालकाने मला काय सांगितलं, की "सर वैताग येतोय. घरी आलं की आई आणि तो स्टुडंट" ती मुलगी होती त्यांची. ते कायम वाद सुरू असतात. काय ती आई त्याचा अभ्यास घेते कुणास ठाऊक. मी कंटाळून घरी येतो. यांचा वाद सुरू होतो. मी आला तर आणखीन वाढतो. घरी येऊच वाटत नाही. असं वाटतं की बाहेरच थांबावं थोडा दिवस, थोडा वेळ. मुद्दा तुमच्या लक्षात आला. मी जेवढे पालकांना भेटलो ना, तेव्हा मला ही गोष्ट अतिशय प्रकर्षानं जाणवलेली आहे, की काय, की स्टुडंट अभ्यास करत नाहीये. तणावात आहे. त्याला करायची इच्छा आहे, पण काय करू तेच समजत नाहीये. चला एक लेटेस्ट उदाहरण सांगतो. जस्ट आत्ताच मला एक पालक भेटले. काय होतं, पालकांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. त्यांचं म्हणणं काय होतं, की "सर त्याला मी जे-ई-साठी छान अशी अकॅडमी लावली. सुरुवातीला त्याचा परफॉर्मन्स छान होता." बघा ही वाक्य तुमच्याशी रिलेट करतील, की सुरुवातीला जसं 11th स्टँडर्ड स्टार्ट झालं, त्याचा परफॉर्मन्स चांगला होता. इनिशियली चांगलं चाललं होतं, पण कुठं माशी शिंकली, म्हणजे कुठं प्रॉब्लेम स्टार्ट झाला कुणास ठाऊक. आता परफॉर्मन्स चांगला नाहीये. त्याचा टेस्टमध्ये परफॉर्मन्स चांगला येत नाहीये. काही मुलांना चांगले मार्क पडतायत, पण माझ्या मुलाला कन्सिस्टंटली कमी मार्क पडतायत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की तो काय करतोय हेच आम्हाला आता कळेना झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, की तो बोर्डच्या एक्झामची तयारी करत असेल ना, बघा बोर्डच्या एक्झामची तयारी करत असेल, सी-ई-टीकडे काही लोकांचं दुर्लक्ष होतंय. बरं काही जे आणि सी मागे लागत असतील, बघा जे-ई-ई किंवा सी याची तयारी जास्त जोरात करत असतील, तर बोर्डच्या एक्झामकडे दुर्लक्ष करतायत. तुम्हाला या दोघांचा बॅलन्स साधता आला पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? मग मला असं वाटतंय, बघा मी काय म्हणतोय ते नीट लक्ष द्या. बघा मला कमेंटमध्ये पाहिजे तुमच्याकडून उत्तर. माझा प्रश्न आहे पालकांसाठी. मी असा व्हिडिओ संध्याकाळी 9:00-9:30 वाजेपर्यंत तुम्हाला अपलोड करून देऊ का? की मी टिपिकल काही फॉर्म्युलाची लिस्ट तुम्हाला देईन. तुम्ही विचारा तुमच्या मुलाला ते फॉर्म्युले. करूया आपण असं. एक-एक प्रॉब्लेम घेऊया का? एक-एक टॉपिक घेऊया का आपण? चला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पासून सुरुवात करूया. मग मी तुम्हाला जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले लिहून देईन. मी तुम्हाला हाल्फ अँगल फॉर्म्युले, नेपियर एनालॉजी, एरिया ऑफ ट्रायंगलचे फॉर्म्युले तुम्ही तुमच्या मुलांना ते विचारू शकतात ना. मी बघितलंय माझ्या चॅनलशी पालक जोडले गेलेत. हां, मला ते भेटायला येतायत. या नंबरवर कॉल करतायत. मी त्यांना थोडंसं त्यांचं टेन्शन, तणाव दूर करण्याचा नक्की प्रयत्न करतोय बरं का. तर होतंय काय बघा, नीट लक्ष द्या मी तुम्हाला सांगतोय ते. ह्या गोष्टी आपण करू. काय होईल फॉर्म्युले क्लिअर झाल्यानंतर बोर्ड प्लस सी दोघांची पण तयारी होईल. पण आणखीन एक महत्वाचं, की जे तयारी केली, की आपोआप सी तयारी होते असं तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलंय, की जे चुकीचं आहे. बरं मला घरोघरी जो तणाव आहे तो दूर करायचा आहे. ओके. मग मी इथे एक रिक्वेस्ट करेल मुलांना. अरे घरातच एक तुम्हाला मेंटॉर मिळालंय. तुमची आई, जी तुमचा अभ्यास घ्यायला तयार आहे. मग तुमची चिड तणाव नकोय. प्रेमाने सुरुवात करा. आई अभ्यास घेईल, प्रश्न विचारेल. मी तुम्हाला सांगू का, की सगळ्या गोष्टी मग पॉसिबल आहेत. मला घरात आनंदी वातावरण हवंय. तणाव बिलकुल नकोय. पण त्यासाठी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यानं वेळ काढणं गरजेचं आहे. बरं, मी तुम्हाला काय कमेंट करायला सांगितलंय, की तुम्हाला जर असे क्वेशन बँक पाहिजे असेल, क्वेशनचे किंवा मी देतो तुम्हाला क्वेशन. ते तुम्ही तुमच्या मुलांना परत-परत विचारायचे. तर ते त्याच्या लक्षात राहतील फॉर्म्युले आणि म्हणजे एक्झाम्पलमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ओके. बरं. आता आणखीन एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. मोबाईल. हां, हा एक ना जो तणाव आहे ना त्यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे मोबाईल. मी जेव्हा मुलांशी बोलतो तेव्हा मला जाणवतं, की मोबाईलचा स्क्रीन टाईम किंवा वॉच टाईम जवळ-जवळ मिनिमम तास, दीड तास आहे. बरं या तास दीड तासात ते काय करतायत? काय करतायत? रील्स बघतायत, शॉर्ट्स बघतायत. काही-काही वेळेस तेच व्हिडिओ परत-परत आले तरी ते बघतायत. त्यात कळत नाहीये प्रचंड वेळ जातोय, खूप वेळ जातो. माझा गेलाय, मी त्यातून गेलोय. फॉर एक्झाम्पल सांगू का? सकाळी आता 5:00 उठलोय, ठीक आहे. 7:00 वाजता लेक्चर आहे, म्हणजे 2 तास वेळ आहे. 5:00 वाजता खरं म्हणजे उठायची गरज नव्हती, पण नेहमीप्रमाणे जाग आली. ओके.
मग मन काय म्हणतं, आज 7:00ला लेक्चर आहे. 2 तास वेळ आहे. मग थोडा हळूच थोड्या वेळासाठी फोन घेतला ना, 1-1 तास माझा गेलाय. त्यामुळे मी ठरवलंय, की फोनला हातच नाही लावायचा. ओके. WhatsAppला जे डाउट येतात तेवढे फक्त बघतोय. मी बाकीच्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंच नाही. मोबाईलवर रिस्ट्रिक्शन्स आणा. फालतू वेळ चाललाय, फालतू सगळा लक्षात घ्या मोबाईलमध्ये. ते गेम्स, फालतू गोष्टी, विनाकारण वेळ चाललाय. मी त्याच्याऐवजी काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला पटतंय का बघा. YouTubeवर मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्रीसाठी कितीतरी बेस्ट चॅनल आहेत. बरोबर ना सांगा बघू? मग त्यांचे वन शॉट व्हिडिओ लेक्चर्स आहेत. ते नाही बघू वाटत. ते इंटरेस्टच होत नाही. बरोबर ना? पण तसं नाहीये. तुम्हाला आवडणारं एखादं चॅनल असेल ना, आपल्या चॅनलवर खूप जुने व्हिडिओ आहेत. काही प्रॉब्लेम नाही ते बघण्यासाठी. काय सिलेबस चेंज झाला म्हणजे ते व्हिडिओ खराब झाले असं पण काही नाहीये. बरं, मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, डेरिव्हेटिव्हचे छोटे-छोटे व्हिडिओ अपलोड केलेत. बघा ना वेळ काढून. बघा आणि माझी मुलांना रिक्वेस्ट आहे, की रेस्ट घ्या प्रॉपर. आता मला एक जे पालक भेटायला आले होते. मी त्यांच्याशी माझं जे डिस्कशन झालं. आपला क्रॅश कोर्सला स्टुडंट आहे. गेल्या टेस्टमध्ये त्याची सेकंड रँक होती. खूप चांगला स्कोर होता. ते मला भेटायला जेव्हा इथं आले पेरेंट्स, तेव्हा काय डिस्कशन झालं, हेल्दी डिस्कशन बरं का, तणाव नाही, काही नाही. त्याचं म्हणणं काय होतं, की या टेस्टमध्ये चांगला स्कोर आहे. नेक्स्ट टेस्ट म्हणजे पुढच्या रविवारी आपण मॅट्रिक्सची टेस्ट घेणार आहे. नोट डाउन करून ठेवा मॅट्रिक्स नेक्स्ट संडेला. ती पण टेस्ट ओपन ठेवतो तुमच्यासाठी. तुमच्यासाठी वाटल्यास तेवढं पण एक मी पुन्हा आणखीन काय करेन, थोडेसे व्हिडिओ फ्री कंटेंटमध्ये देईन. पण मी सांगू का, एक आपला व्हिडिओ आहे. सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम इन 10 सेकंड्स मॅट्रिक्स. आपल्या चॅनलवरचा सगळ्यात जास्त व्ह्यूज 2,00,000 फक्त आहेत व्ह्यूज, पण सगळ्यात जास्त त्याच व्हिडिओला माझ्या व्ह्यूज आहेत. तर बघा, मॅट्रिक्सची चांगली तयारी करा बरं का. मग आता त्या पालकांशी माझ्याशी बोलणं झाल्यानंतर आमचं काय ठरलंय ते बघा. नीट लक्ष द्या बरं का. आयोनिक इक्विलिब्रिया हा टॉपिक क्रॅश कोर्सवर फिनिश झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ड्युअल नेचर हा टॉपिक आमचा सुरू आहे. त्याच्यानंतर मॅट्रिक्सची टेस्ट आहे. ओके. आमच्या इथं तुम्हाला सांगतो, मग मी त्या पालकांना काय सजेस्ट केलं बघा. आयोनिक, ड्युअल आणि मॅट्रिक्सच्या एका आठवड्यात 7, 7, 7 21 टेस्ट त्यानं द्यायच्या. रोज एक टेस्ट द्यायची. अरे बापरे! असं कसं पॉसिबल? एवढ्या टेस्ट? आहे ना, मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला आठवतंय का बघा? एक्झाम गोल हे जे ॲप्लिकेशन आहे, त्याचं ₹90चं सबस्क्रिप्शन घ्या ना. एका महिन्याचं पॅकेज आहे ते ₹90. मग त्याच्यावर तुम्ही पाहिजे तशा तुमच्या टेस्ट डिझाइन करू शकता. रोज एक टेस्ट द्या. एक ह्याची आयोनिक इक्विलिब्रिया. तुम्ही क्वेशन सिलेक्ट करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो 10 पेपर सिलेक्ट करा, 10 क्वेशन. 10 मार्काची टेस्ट द्या. त्याच्यानंतर ड्युअल नेचर 5 पेपर सिलेक्ट करा. प्रत्येकात 2-2 प्रश्न असतील. 10-10 मार्काच्या टेस्ट तुम्ही तयार करा ना. बरं पी-वाय-क्यूज आहेत. एक्झाम गोलचं ॲप्लिकेशनचा प्लस पॉइंट काय माहिती आहे का? टाईम लिमिट आहे. तर टिपिकल तो टाईम दिला जातो लक्षात घ्या, समजून घ्या. आलं का लक्षात मी काय सांगतोय ते? मग द्या ना तुम्ही पण एवढ्या टेस्ट. बरं तो माझ्या ऑफलाईनचा पण स्टुडंट आहे बरं का. मग त्याची सोमवारी इंटिग्रेशनची टेस्ट आहे. मग झाले का एवढ्या टेस्ट? बघा, त्या पालकांनी मला आणि त्यांच्या मुलाला काय समजावून सांगितलं माहितीये का? की थोडं की नाही, सगळं असं खूप आरामात कोणती गोष्ट व्हायला नको. धावपळ, कष्ट हे घेतलंच पाहिजे. हां, मग वेळ मॅनेज करायला जमलं पाहिजे आणि चांगली गोष्ट सांगू का? खूप चांगलं आमचं डिस्कशन झालं. त्या मुलावर कुठलाही तणाव नव्हता. अतिशय आनंदी वातावरणात सगळं डिस्कशन चाललं होतं आणि मला एवढंही कळालं, की ते पालक सकाळचे 2 तास त्या विद्यार्थ्याला देतात. त्यात तो रनिंगला जातो, खेळतो, ग्राउंडवर जातो. हां, म्हणजे क्लासला यायच्या अगोदर तो एक्सरसाइज सुद्धा करतोय. म्हणजे बघा ना किती बेस्ट शेड्यूल आहे. म्हणजे मला घरोघरी ना असं वातावरण हवंय. अशा टेस्ट हवे करूया ना एकत्र अभ्यास. दुसरं काय करायचं आपल्याला? फालतू टाईम वेस्ट घालवायचा नाहीये. तर वेळ नाहीये मित्रांच्यावर इकडं-तिकडं फिरायला. आई-बाबा वेळ देतायत आपल्याला, त्यांच्यावर वेळ घालवला पाहिजे लक्षात घ्या. आणि हे बघा, असं केलं तर स्वप्न पूर्ण होतील. आपलं टार्गेट, आपलं ड्रीम कॉलेज हे अचीव्ह होईल. नाही तर नुकसान होईल. मग ते नको आहे. मग आपलं काय ठरलं या व्हिडिओमध्ये, की या टेस्ट तुम्ही स्वतःहून डिझाइन करायचे. पण प्रामाणिकपणे त्याचं इव्हॅल्युएशन पालकांच्यावर बसून करा. ओके. मी तुम्हाला सांगू का? पालकांना काही प्रश्न असतील, तर ह्या नंबरवर नक्की कॉल करा बरं का. आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणायचे आहेत, की आपल्या संघर्ष बॅचमध्ये पण ॲडमिशन छान सुरू आहेत. क्रॅश कोर्समध्ये पण आहेत. आणि मी ड्रॉपर टू टॉपर बॅच बंद केलेली नाहीये, कारण मुलं मला खूप रिक्वेस्ट केली, की स्पॉटपर्यंत ठेवा आणि अजून काय व्हायला लागलंय, अजून आता ॲडमिशन्स असे होतायत माझ्याकडं, की मिळालेलं कॉलेज पण मुलं रिजेक्ट करतायत. नाही, ते त्यांना ते नाही पसंतच नाहीये. पण यात चूक झाली मुलाकडून. कोणती?
13 तारखेच्या आत किंवा 15 तारीख जी काय होती त्याच्या आत ॲडमिशन कॅन्सल केलं असतं. कॉलेजनं सगळी फी परत दिली असती. आता थोडंसं वाईट वाटतंय कॉलेज काही अमाउंट कट करून तुम्हाला परत करतायत. पण ही मुलं ड्रॉप घेतायत. मग ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये पण आपल्या ॲडमिशन्स काही ह्या तिन्ही बॅचमध्ये अजून काही दिवस मला ॲडमिशन्स ठेवायचे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं या तिन्ही बॅचमध्ये मला ही बॅच सगळ्यात इम्पोर्टंट वाटते. संघर्ष बॅच. का? त्यात बोर्ड प्रिपरेशन आहे. जे-ई-ईच्या तयारी करणारी मुलं बोर्ड प्रिपरेशनमध्ये मागे पडतात बरं का. त्यांनी वेळीच बोर्डच्या प्रिपरेशनकडे लक्ष दिलं पाहिजे. मी त्या बॅचबद्दल थोडं डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. सेपरेट व्हिडिओ तयार करेन. पण माझी इच्छा आहे, छान अभ्यास करायचा आहे. आनंदात. कमी मार्क पडले तर पालकांना रिक्वेस्ट आहे, ओरडून किंवा चिडून काही उपयोग होणार नाहीये. का पडले कमी? एनालिसिस करणं गरजेचं आहे. ऑफलाईनमध्ये ऑफलाईनमध्ये एम-एच-टी, सी-ई-टीची तयारी होतच नाहीये. ही रिॲलिटी आहे. ऑफलाईन जर तुमचा 3-4 तासाचा क्लास असेल फक्त, तर त्याच्यात ना बोर्ड प्रिपरेशन त्यातच वेळ जातोय. मग त्यासाठी तर क्रॅश कोर्स डेली जर तुम्हाला व्हिडिओ मिळत असतील, त्यात एम-सी-क्यू होत असतील, तुमची एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस छान होईल. आता उद्या मी तुम्हाला सांगतो, आज आणि उद्या ड्युअल नेचरचा टॉपिक संपणार आहे आपला. मग ते ड्युअल नेचरचे जर व्हिडिओ तुम्ही जर बघितले तुमच्या लक्षात येईल क्रॅश कोर्सवरती, की अतिशय छान फिजिक्स पण सोपं आहे. तुम्हाला क्रॅश कोर्सविषयी काही प्रश्न विचार असतील, नक्की कॉल करा. डाउट असतील तरी विचारा या नंबरवर. तुमच्या मनात काही शंका असेल, पालक वर्गाला मी सांगतोय, तरी तुम्ही विचारा. ठीक आहे आणि मला एक आनंद होतोय रे. मी नंतर तुमच्याशी या गोष्टी नक्की शेअर करेन, की काही मुलं ज्यांचा कॉन्फिडन्स गेला होता, ज्यांना अतिशय कमी पर्सेंटाइल आलं होतं, की ज्यांनी ड्रॉप घेतलाय, अशा मुलांचा कॉन्फिडन्स वाढलाय. त्यांच्या पालकांशी मी बोलतोय, त्यांचे डाउट्स माझ्यापर्यंत येतायत. सांगतात, की खरोखर ड्रॉपर्स टू टॉपर बॅचचा खूप उपयोग त्यांना होतोय. मग अशा रीतीनं मी आहे तुमच्याबरोबर. चांगला अभ्यास करूया आपण. ऑल द बेस्ट.